हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्सच्या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. ओके, तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्हचे ऍक्च्युअल क्वेश्चन्स पाहणार आहोत. म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये पण आपण क्वेश्चन्स पाहिले, 10 क्वेश्चन्स पाहिले होते. आता 10च्या समोरचे जेवढे होतील तेवढे कमी टाइमात, म्हणजे अर्धा पाऊण तासात 40 ते 45 मिनिटं किंवा 35 ते 40 मिनिटांमध्ये आपले जेवढे क्वेश्चन होतील आपण तेवढेच पाहू, त्याच्यावरती पाहणार नाही. ठीक आहे, तर त्याच्या आधी आपण एक क्विक रिव्हिजन घेऊन घेऊ. क्विक रिव्हिजन झाल्यानंतर आपण वर्ड स्पीच मोटिवेट पाहू, त्यानंतर आपण ऍक्च्युअल क्वेश्चन पाहू आपला. तर क्विक रिव्हिजन मध्ये पाहणार काय आहोत आपण, तर क्विक रिव्हिजन मध्ये आपण बेसिक तर सगळं पाहिलं, आधीच्या व्हिडिओज मध्ये आपण बेसिक पाहिलं, पण क्विक रिव्हिजन मध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आले पाहिजेत. चला क्विक रिव्हिजन मध्ये पाहून घेऊ आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट, मी या साईडने म्हणतो तुम्ही त्या साईडने म्हणा, म्हणजे दोघांची रिव्हिजन कशी होते, पॅरलल लिहून जाते. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल टू 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर n इज इक्वल टू n x टू द पॉवर n minus 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x इज इक्वल टू e टू द पॉवर x, डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू द पॉवर x इज इक्वल टू a टू द पॉवर x इंटू log a. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज इक्वल टू 1 upon x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज इक्वल टू cos x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज इक्वल टू minus sin x, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इज इक्वल टू sec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x इज इक्वल टू minus cosec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x इज इक्वल टू sec x into tan x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x इज इक्वल टू minus cosec x into cot x. इनवर्स वाले पण डेरिव्हेटिव्ह आपण पाहून घेऊ. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इनवर्स ऑफ x इक्वल टू 1 upon under root of 1 minus x square, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनवर्स ऑफ x इक्वल टू minus 1 upon under root of 1 minus x square, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ x इक्वल टू 1 upon 1 plus x square, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इनवर्स ऑफ x इक्वल टू 1 minus 1 upon 1 plus x square, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec इनवर्स ऑफ x इक्वल टू 1 upon x under root of x square minus 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec इनवर्स ऑफ x इक्वल टू minus 1 upon x under root of x square minus 1. त्यानंतर u by v आणि u into v हे तुम्हाला येतात, हे सांगायचं काम नाही. चला वर्ड स्विच मोटिवेट यू मध्ये काय आहे आपल्याकडे, किंवा कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तामध्ये जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. बस बढिया भाऊ, ज्याच्यात ताकद असते, ज्याच्यात काही करायची हे असते, काय म्हणतात रे, ऊर्जा असते, तोच माणूस काही ना काही करू शकते. नाही तर किती आपण घोड्याला पाण्यापर्यंत नेलं तर तो पाणी पिणार की नाही ते त्याच्यावरती त्याच्यावर डिपेंड असते. म्हणून भाऊ अभ्यास करा, जास्त लोड घेऊ नका. चला पुढे पहिला क्वेश्चन पाहू आपण. चला पहिला म्हणजे किती, 11 नंबरचा क्वेश्चन. जेवढे होतील तेवढे घेऊ आपण, अशातला काही भागच नाही. 11 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, इफ y इज इक्वल टू लॉग ऑफ 5 टू द पॉवर x प्लस 5 टू द पॉवर मायनस x अपॉन 5 टू द पॉवर x मायनस 5 टू द पॉवर मायनस x, देन dy बाय dx इज इक्वल टू. कधीही एक गोष्ट सांगतो, पहिले तर आपले जे ऑप्शन्स आहेत त्याचा अनालिसिस करायचं. त्याचा अनालिसिस केल्यानंतरच आपण समोर जायचं. ऑप्शन मध्ये जर एक गोष्ट तुम्ही पाहिली तर काय दिसते, सर जो बेस आहे ना, जो डिनॉमिनेटर आहे हा आणि हा सगळेचे सगळे सेम आहेत सर. म्हणजे सगळेचे डिनॉमिनेटर सेम आहेत, फक्त न्यूमरेटर आपल्याला न्यूमरेटर आणायचं आहे, बाकी काही टेन्शन घ्यायचं काम नाही. न्यूमरेटर आणू आपण. इरेजर एक मिनिट काय, चलो आपण क्वेश्चन उचलला. क्वेश्चन आहे आपल्याकडे लॉग ऑफ इन ब्रॅकेट, हा घेतला जसाचा तसा घेत नाही, डायरेक्ट सॉल्व्ह करणं चालू करतो. त्याला शॉर्टकट आहे, एक छोटासा शॉर्टकट आहे, पण आजच्या या लेक्चरमध्ये सांगत नाही भाऊ. ऍक्च्युअल मध्ये जे सीईटीची बॅच होईल त्याच्यामध्ये सांगेन की याला डायरेक्ट कसं करायचं, पण थोडंफार आपण स्टेप कमी करू शकतो, स्टेप रिड्यूस करू शकतो, ते सांगतो. इथं घेतला आपण लॉग ऑफ, हा 5 टू द पॉवर मायनस एक्स, इथं आहे आपल्याकडे 5 टू द पॉवर मायनस एक्स. याला जर आपल्याला पॉझिटिव्ह करायचं असेल तर याचा काय करायचा, रेसिप्रोकल. म्हणजे याच्या खाली काही नाही म्हणजे 1, हा 1 वरती गेला, हा खाली आला, म्हणजे इथे होणार 5 टू द पॉवर एक्स 1 upon 5 टू द पॉवर एक्स. 5 टू द पॉवर मायनस एक्स लिहू शकतो आपण 1 upon 5 टू द पॉवर एक्स. म्हणजे इथे येणार लॉग ऑफ इज इक्वल टू लॉग ऑफ 5 टू द पॉवर एक्स प्लस 1 upon 5 टू द पॉवर एक्स अपॉन 5 टू द पॉवर एक्स ऍज इट इज मायनस 1 upon 5 टू द पॉवर एक्स. हे जसं तसं, याच्या खाली काही नाही म्हणजे 1, याच्या खाली काही नाही म्हणजे 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर थोड्याफार गोष्टी डायरेक्ट करणं शिका, लहान राहिले नाही तुम्ही. 5 टू द पॉवर एक्स मल्टिप्लाइड बाय 5 टू द पॉवर एक्स, 5 टू द पॉवर एक्स त्याचा होल स्क्वेअर. कुठलीही सेम संख्या असेल किंवा सेम व्हेरिएबल असेल, ते जर मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर त्याचा काय होते, स्क्वेअर होत असते. त्यानंतर 1 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन 1 मल्टिप्लाइड बाय 5 टू द पॉवर एक्स, 5 टू द पॉवर एक्स जसाचा तसा. सेम गोष्ट इथंच, फक्त काय तर सबस्ट्रॅक्शन. 5 टू द पॉवर एक्स मल्टिप्लाइड बाय 5 टू द पॉवर एक्स, 5 टू द पॉवर एक्स त्याचा स्क्वेअर मायनस 1 मल्टिप्लाइड बाय 1 5 टू द पॉवर एक्स मल्टिप्लाइड बाय 5 टू द पॉवर एक्स. आता हा खालचा 5 टू द पॉवर एक्स आणि खालचा 5 टू द पॉवर एक्स कॅन्सल होते, तरी पण एक स्टेप थोडीशी तुमच्यासाठी आप केले, सिर्फ आप केले. इथे होणार 5 टू द पॉवर एक्स याचा होल स्क्वेअर प्लस 1 अपॉन, इथं अपॉन आला 5 टू द पॉवर एक्स. अरे यार, ठीक आहे. 5 टू द पॉवर एक्स आला खाली, अपॉन मध्ये काही इथं डबल 5 टू द पॉवर एक्स याचा होल स्क्वेअर मायनस 1 अपॉन खाली येणार 5 टू द पॉवर एक्स. हा 5 टू द पॉवर एक्स आणि हा 5 टू द पॉवर एक्स कॅन्सल, आपल्याकडे राहिलं फक्त
5 टू द पॉवर एक्स होल स्क्वेअर मायनस 1 अपॉन 5 टू द पॉवर एक्स होल स्क्वेअर प्लस सॉरी वरते प्लस आहे खाली मायनस आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट, कोणची गोष्ट सर पहा, आपल्याकडे जर असलं सर ए टू द पॉवर एम टू द पॉवर एन, याला लिहू शकतो सर आपण ए टू द पॉवर एम मल्टिप्लाइड बाय एन. म्हणजे सर आपल्याकडे 5 टू द पॉवर एक्स त्याचा होल स्क्वेअर, याला काय लिहू शकतो सर 5 टू द पॉवर 2x. काय लिहू शकतो 5 टू द पॉवर 2x. म्हणजे इथं पण काय येणार 5 टू द पॉवर 2x प्लस 1 अपॉन 5 टू द पॉवर 2x मायनस 1. ओके, इथपर्यंत आपण आलो. आता इथपर्यंत आल्यानंतर पहा आणखीन काय दिसते सर, लॉग आहे बाहेर. मग कशात लागेल सर, काय लागेल तर लॉग एम बाय एनच्या फॉर्मॅटमध्ये लॉग एम बाय एन असते सर, लॉग एम मायनस लॉग एन. लॉग एम मायनस लॉग एनच्या फॉर्मॅटमध्ये जर लिहिलं तर इथे येणार लॉग ऑफ 5 टू द पॉवर 2x प्लस 1 मायनस लॉग ऑफ 5 टू द पॉवर 2x मायनस 1 असं लिहिलं आपण त्याला. पहा लॉग एम मायनस एनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं. बस झालं ना सर. आता काय, आता डेरिव्हेटिव्ह घ्या ना फक्त, हे पटलं. डेरिव्हेटिव्ह जर घेतला आपण पहा लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स है ना, मग एक्सच्या ठिकाणी फक्त 5 टू द पॉवर 2x प्लस 1 म्हणजे कंपोजिट फंक्शन आहे. कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एकदम एक्झाम्पल सहित सांगितलं मी तुम्हाला, एकदम जबरदस्त, बिलकुल बिलकुल इथून. तर मग इथे येणार इज इक्वल टू डी, आता डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, इकडे येणार dy बाय dx. आता पहा dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 5 टू द पॉवर 2x प्लस 1 जसाचा तसा इंटू पहा आता इथं डेरिव्हेटिव्ह घ्या लागेल डी बाय dx ऑफ 5 टू द पॉवर 2x प्लस 1 असं घ्या लागेल है ना. तर मग डायरेक्ट घेतला तरी चालते. इंटू पहा 5 टू द पॉवर 2x प्लस 1 आहे. आता इथं पहा, इथं दाखवतो पहा डी बाय dx ऑफ 5 टू द पॉवर 2x प्लस 1. आता दोघांना डेरिव्हेटिव्ह जर वाटून दिला तर हा याच्यासोबत व्हेरिएबल आणि हा कॉन्स्टंट आहे, याचा डेरिव्हेटिव्ह येणार 0, काही टेन्शन नाही. 5 टू द पॉवर 2x चा घेऊ आपण. पहा 5 टू द पॉवर 2x चा डेरिव्हेटिव्ह a टू द पॉवर x च्या फॉर्मॅटमध्ये आहे. a टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह a टू द पॉवर x इंटू लॉग a म्हणजे a च्या ठिकाणी आहे 5 टू द पॉवर 2x इंटू लॉग 5 आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह येणार 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2. पहा दोघांचं पण सेम येणार, टेन्शनचं काम नाही. म्हणजे पहा डायरेक्ट जर घेतला आपण इथं तर या 1 च्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, या राईट हां या 1 च्या ठिकाणी लिहू शकतो आपण 5 टू द पॉवर 2x इंटू लॉग 5 इंटू 2 जसाचा तसा. इथं मधात सबस्ट्रॅक्शन पहा, हे सबस्ट्रॅक्शन याचं बी सेम इथं येणार 5 टू द पॉवर 2x इंटू लॉग 5 इंटू 2 अपॉन खाली येणार 5 टू द पॉवर 2x मायनस 1 जसाचा तसा. समज में आया क्या, काय केलं आपण थोड्याफार गोष्टी फक्त डायरेक्ट केल्या, बाकी काहीच केलं नाही, बाकी काहीच मोठी गोष्ट नाही, काहीच रॉकेट सायन्स नाही आहे. चलो आता सर काय कॉमन निघते, आता याच्यामधून पहा इथून 2 निघते, इथून 2 निघते, 5 टू द पॉवर x 5 टू द पॉवर 2x इंटू 5 हे सगळं निघालं कॉमन. म्हणजे 2 इंटू 5 टू द पॉवर 2x इंटू लॉग 5 जर बाहेर काढला म्हणता आतमध्ये राहील 1 अपॉन 5 टू द पॉवर 2x प्लस 1 इथं आहे सबस्ट्रॅक्शन मायनस 1 अपॉन 5 टू द पॉवर 2x मायनस 1 हे राहिलं. आता याचे बेस सेम नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इंटू 5 टू द पॉवर 2x जसाचा तसा इंटू लॉग 5 जसाचा तसा. पहा एकच स्टेप करावं लागते, याच्यावरती करायचं काम नाही, रिकाम्या गोष्टी करू नका. पहा याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर हे कसं दिसते, पहा हे दिसते सर a प्लस एन आणि a प्लस बी आणि a मायनस बीच्या फॉर्मॅटमध्ये. मग a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मध्ये बसते. पहिले वरते पहा 5 टू द पॉवर 2x मायनस 1 मल्टिप्लाइड बाय 1 तेच म्हणजे इथं राहील 5 टू द पॉवर 2x मायनस 1 मध्ये सबस्ट्रॅक्शन. या मायनस 1 जर याला मल्टिप्लाय केलं तर पॉझिटिव्हची निगेटिव्हची पॉझिटिव्ह म्हणजे इथे मायनस 5 टू द पॉवर 2x आणि मायनस 1. पहा हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह कॅन्सल, मायनस 1 मायनस 2. खालचं मी सॉल्व्ह करत नाही कारण की बेस सेम आहे, खालचं मी सॉल्व्ह करत नाही. पहा 2 इंटू 5 टू द पॉवर x इंटू लॉग 5 जसा तसा इथं राहिला मायनस 2, मायनस 1 विल बी मायनस 2 मायनस 4 इंटू लॉग 5 इंटू हा 5 टू द पॉवर x कॅन्सल होते कारण की कुठेच वरती 5 टू द पॉवर x नाही आहे. थोडंसं डोक्यानं काम घ्यायचं. पहा हा 5 टू द पॉवर x मी सोडून दिला, काही गरज नाही, तो कॅन्सल होते. खालचा बेस बी सॉल्व्ह केला नाही कारण की तो कॅन्सल होतो, म्हणजे तो सेमच आहे. म्हणून आपल्याकडे -4 इंटू लॉग 5 वाले ऑप्शन घेतात, निगेटिव्ह वाले ऑप्शन घेतात. सर एकच आहे, पटकन मारा समोर झाला, काही लोड घेऊ नका. समजलं काय झालं विषय. डेरिव्हेटिव्ह मध्ये जेवढ्या गोष्टी तुम्ही शॉर्टकट करसान, जेवढ्या गोष्टी स्किप करसान ते महत्वाचं आहे. स्किप करायसाठी फक्त प्रॅक्टिस चांगली पाहिजे. ओके -4 इंटू लॉग 5 वाला एकच ऑप्शन आहे आणि बेस जे आहेत सगळ्याचे सेम आहेत, सगळ्याचे सेम आहेत, म्हणून आपलं सी ऑप्शन आहे. ओके चलो हे झालं आपलं डेरिव्हेटिव्हचा 11th नंबरचा क्वेश्चन. हा थोडासा फक्त मोठा होता. चलो आता बघा हा क्वेश्चन जर तुम्ही असं करसान की बॉस सर पहिले याला डेरिव्हेटिव्ह घेतो मग त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो मग असं करतो मग तसं करतो रिकामचूट कामं करतो तर काहीच कामाची गोष्ट नाही. डायरेक्ट घ्या. पहा आपल्याकडे काय आहे डी बाय dx ऑफ इथं आहे कॉस, इथं आहे 2 साइन स्क्वेअर एक्स असं आहे जाग्यावर. पहा कॉसचा डेरिव्हेटिव्ह -साइन. आता निगेटिव्ह वाले ऑप्शन बाकीचे आहेत. सर 2 ऑप्शन निगेटिव्ह वाले आहेत आणि 2 ऑप्शन निगेटिव्ह वाले नाही आहेत. म्हणजे पहा हा ऑप्शन निगेटिव्ह वाला नाही, हा सॉरी तो आहे
सॉरी हा ऑप्शन निगेटिव्ह वाला नाही, कटले डायरेक्ट कटले, टेन्शनचं काम नाही. मग पहा सक्सेस रेट किती 50%. पहा पुढे आणखीन एक स्टेप आणखीन पहा 2 इंटू साइन स्क्वेअर एक्स. पहा साइन ऑफ 2 इंटू साइन स्क्वेअर एक्स, साइन ऑफ 2 इंटू साइन स्क्वेअर एक्स वाले किती ऑप्शन आहेत, दोन्ही आहेत, काही टेन्शनचं काम नाही. पाहू पुढे इंटू पहा या याचा डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. 2 कॉन्स्टंट समोर जसा तसा साइन स्क्वेअर एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्मॅटमध्ये आहे. एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह भाऊ एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1, म्हणून हा 2 समोर उतरला इंटू साइन एक्स, दोनातून एक गेला एक राहते एक्स जसा तसा, आणि पुन्हा या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एक्स. म्हणजे हा फॉर्म्युला जर पाहिला तर हा बसते सर कशाचा, साइन 2 एक्सचा. हा 2 घेतला समोर एक स्टेप, हा -2 हा साइन 2 एक्स, हा साइन 2 एक्स इंटू इथं राहिला फक्त आपल्याकडे साइन ऑफ 2 इंटू साइन स्क्वेअर एक्स. ऑप्शन पहा कुठे आहे, -2 इंटू साइन 2 एक्स, -2 इंटू साइन 2 एक्स, ऑप्शन नंबर बी. टेन्शनचं काम नाही, पटकन मारा पटकन घरी. चलो नेक्स्ट 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 क्वेश्चन बिलकुल क्वेश्चन आहे. सर काय करसान, सर लॉग लावल्यानंतर डेरिव्हेटिव्ह घेऊ, हे करू ते करू, रिकामचोट कामं करायचे नाहीत. पहिले सिम्प्लिफाय करा, सिम्प्लिफाय केल्यानंतर गोष्टी एकदम सोप्या होतातच. सिम्प्लिफाय करताना काय, मग आपल्याकडे एक फॉर्म्युला होता कुठला सर, लॉग एम टू द पॉवर एन. काय असते सर, एन इंटू लॉग एम. म्हणजे काय सर, इथून आपण असं जाऊ शकतो, इथून असं वापस परत नाही येऊ शकत. काय येऊ शकतो सर, बिलकुल. जर मी अंदुऱ्यावरनं शेगाव जाऊ शकतो तर शेगाववरनं अंदुऱ्याला येऊ शकतो ना बस पकडून, तेलारा बस पकडू शकतो किंवा अकुट बस पकडू शकतो किंवा एखाद्याला हात देऊ शकतो, ट्रकला लटकून येऊ शकतो, पण येऊ तर शकतो ना. म्हणजे आपण जाऊ शकतो तर येऊ शकतो. म्हणून हा फॉर्म्युला जो आहे आपण रिव्हर्सेबल फॉर्मॅटमध्ये यूज करू शकतो, काहीच लोड नाही. मग पाहू आपल्याकडे आहे हा डी बाय डी एक्स जसाचा तसा. पहा डी बाय डी एक्स जसाचा तसा लॉग टू द पॉवर 1/2, सॉरी ई टू द पॉवर 1/2 यार हा जमला. ई टू द पॉवर 1/2 इंटू इथं आहे लॉग आणि इथं आहे आपल्याकडे 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स असं आहे. मग बा काय दिसते, हा झाला आपल्याकडे लॉग, हा झाला यम आणि हा झाला यन. म्हणजे यन इंटू लॉग यम या फॉर्मॅटमध्ये आहे. हा 1/2 गेला वरती गेला तर हा डी बाय डी एक्स जसाचा तसा इथं होणार ई टू द पॉवर, इथे येणार लॉग. सर 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्सले का लिहू शकतो सर, आपली आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मी जे सांगितलं होतं तुम्हाला बरोबर आहे सर. इथे लिहू शकतो आपण सेक स्क्वेअर एक्स आणि हा 1/2 वरती गेला, हा 1/2 जसाचा तसा. मग सर आणखी एक फॉर्म्युला पहा, आता याच्या बेसमध्ये काही नाही म्हणजे आपण ई लिहू शकतो. मग एक फॉर्म्युला होता सर कुठला सर, ए टू द पॉवर लॉग बेस ए इंटू एफ ऑफ एक्स. तर हा पूर्ण कॅन्सल का राहते, फक्त एफ ऑफ एक्स. म्हणजे काय होणार सर, हे पूर्ण ए इंटू लॉग बेस ही पूर्ण कॅन्सल, सेक स्क्वेअर टू द पॉवर 1/2. आता 1/2 ला काय लिहू शकतो सर, मी सांगितलं होतं तुम्हाला अंडर रूट ऑफ एक्स लिहू शकतो, एक्स टू द पॉवर 1/2 नेल डबल असं लिहू शकतो आपण परत. म्हणजे इथं काय येणार डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट ऑफ सेक स्क्वेअर एक्स, स्क्वेअर रूट कॅन्सल, डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. पावर ऑप्शन नंबर किती आहे, सेक एक्स इंटू टॅन एक्स. ऑप्शन नंबर किती आहे, सी नंबरचा ऑप्शन आहे. चलो बढिया. सिम्प्लिफिकेशन महत्वाचं आहे, सिम्प्लिफिकेशन खूप महत्वाचं आहे. 11 नंबरचा क्वेश्चन केला तसाच 14 नंबरचा क्वेश्चन आहे, थोडासा डायरेक्ट करू, काहीच नाही. इथं हा निगेटिव्ह आहे, याला पॉझिटिव्ह करायचं असेल तर रेसिप्रोकल करावं लागेल, याचा पण रेसिप्रोकल करावं लागेल. रेसिप्रोकल केल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. रेसिप्रोकल करून घेतो, इथं येईल डी बाय डी एक्स. मी हे डी बाय डी एक्स काही लिहित नाही, डी बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, डायरेक्ट घेतो. इन ब्रॅकेट इथं काय आपल्याकडे ए टू द पॉवर 2x मायनस इथे येईल 1/e टू द पॉवर 2x अपॉन e टू द पॉवर 2x प्लस 1/e टू द पॉवर 2x. समजलं काय झालं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. याच्या खाली काही नाही म्हणजे 1, याच्या खाली काही नाही म्हणजे 1. इथं काय येणार e टू द पॉवर 2x मल्टिप्लाइड बाय e टू द पॉवर 2x, e टू द पॉवर 2x त्याचा होल स्क्वेअर मायनस 1 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन e टू द पॉवर 2x मल्टिप्लाइड बाय 1 e टू द पॉवर 2x. सेम गोष्ट खाली होणार, म्हणजे हा खालचा e टू द पॉवर x, e टू द पॉवर 2x आणि e टू द पॉवर 2x कॅन्सल होणार. ह्या गोष्टी आधी मी तुम्हाला समजून सांगितल्या होत्या, याच्यातली सेमच आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आपल्याकडे येणार काय, इन ब्रॅकेट मध्ये येणार सर e टू द पॉवर 2x याचा होल स्क्वेअर मायनस 1 अपॉन e टू द पॉवर 2x याचा होल स्क्वेअर प्लस 1 हे येणार. मग सर सेम गोष्ट ए टू द पॉवर एम टू द पॉवर एन काय होते, ए टू द पॉवर एम मल्टिप्लाइड बाय एन, 2 2 होणार 4, म्हणजे इथे येणार ए टू द पॉवर 4x मायनस 1 अपॉन ए टू द पॉवर 4x प्लस 1. ओके बढिया. काय करसान, अब भाऊ यू बाय व्ही लावा. काय लावा, यू बाय व्ही. काय असते यू बाय व्ही, सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर. वाह बढिया, असं झालं पाहिजे. लावा भाऊ, काय टेन्शन नाही. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह, टेन्शन नका घेऊ. पहा सेकंड फंक्शन ॲज इट इज ए टू द पॉवर 4x प्लस 1 ॲज इट इज. पहा याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन राहिलो, ए टू द पॉवर याचा डेरिव्हेटिव्ह निघणार, याचा कॉन्स्टंटचा 0 निघणार, म्हणून लोड घेऊ नका. ए टू द पॉवर 4x चा डेरिव्हेटिव्ह ए टू द पॉवर 4x आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह 4.
ओके, मायनस साईन जशीची तशी. त्यानंतर ए टू द पॉवर 4x मायनस 1 जसाचा तसा, याचा डेरिव्हेटिव्ह सेम इथं येणार ए टू द पॉवर 4x इंटू 4 अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर म्हणजे ए टू द पॉवर 4x प्लस 1 ए टू द पॉवर 4x प्लस 1 याचा होल स्क्वेअर. पहा बेसमध्ये ए टू द पॉवर 4x प्लस 1 होल स्क्वेअर कुठे आहे सर? पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये, याच्यात नाही आहे याच्यात नाही आहे, कटले. सक्सेस रेट विल बी 50%. 50% आला भाऊ, आणि 50% मध्ये जर आपण एकदम आपल्या जवळचे गजानन महाराजचं जर नाव घेतलं तर 100% लागू बी शकते. असं नाही लागणार, पण लागू बी शकते. तेवढी भक्ती पाहिजे, तेवढी शक्ती पाहिजे. चलो तर आता पहा याच्यामध्ये काय निघते, ए टू द पॉवर 4x इंटू 4 ए टू द पॉवर 4x इंटू 4 निघाला कॉमन. तो काढला मी ना कॉमन जर काढला ए टू द पॉवर 4x इंटू 4 काढला कॉमन. आतमध्ये काय राहिलं सर? ए टू द पॉवर 4x प्लस 1 हे मायनस साईन, मायनसनं आतमध्ये मल्टिप्लाय केलं, निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ए टू द पॉवर 4x निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह 1 अपॉन खाली आहे ए टू द पॉवर 4x प्लस 1 याचा होल स्क्वेअर. ओके चलो देखेंगे. पहा नेगेटिव्ह ए टू द पॉवर 4x पॉझिटिव्ह ए टू द पॉवर 4x कॅन्सल, 1 प्लस 1 किती झाले 2, इथं झाले 2 आणि 2 मल्टिप्लाइड बाय 4 4 टू ज 8 म्हणजे इथे येणार 8 ए टू द पॉवर 4x 8 ए टू द पॉवर 4x वाले ऑप्शन सर एकच आहे वाला, टेन्शनचं काम नाही है ना. हे दोन तर कटले होते ना, याच्यातलं एकच राहिलं ना. बस खाली कशाला करता रिकामचोट कामं. हा ए टू द पॉवर 4x प्लस 1 होल स्क्वेअर खाली जसाचा तसा ॲज इट इज, हा ॲज इट इज. ओके 14 नंबरचा क्वेश्चन. हा क्वेश्चन तुमच्या एक्झरसाइज मध्ये बी आहे. आय होप मला तरी वाटते एक्झरसाइज 1.2 मध्ये आहे. एक्झरसाइज 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर कितव्यात तर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या, हा पहिला दुसऱ्या तिसरा चौथा अथवा 6व्यामध्ये आहे बहुतेक. आय होप 6व्या क्वेश्चन मध्ये हा 100% आहे तुम्हाला. तर तिच्यामध्ये आपण एकदम इलॅबोरेशन केलं, एकदम आपण व्यवस्थित सॉल्व्ह केलं होतं, कारण की बोर्डमध्ये परफॉर्म करावं लागते. पण इथं काही तसं नाही आहे. इथं आपल्याला आन्सरची मतलब आहे, जो जिता वही सिकंदर आहे याच्यामध्ये. पुढचा क्वेश्चन पाहू आपण. पहा आता जर हा क्वेश्चन पाहिला तर सर याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत, पण बेस पहा सगळेचा, बेस सगळेचा सेम आहे का? नाही. बेस पहा याचा बी सेम नाही, याचा नाही, हा नाही. पहा हे दोन बेस सेम आले, हे दोन बेस सेम वाल्यात. आता बेस जिथं सेम येऊ शकतात तिथे आन्सर आपलं फसू शकते. एवढं थोडी पहा थोडंसं प्रिडिक्शन असते कुठे कुठे. बेस ज्याचे सेम येऊन राहिले न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर किंवा न्यूमरेटर दोन पैकी समजा काही बी ज्याचे सेम येऊन राहिले तिथे आन्सर आपलं फसू शकते है ना. तर पाहू आपण काय होते. तर आता हे जे पूर्ण लॉग 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 हा जर पाहिला आपण तर हा आहे सर एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्मॅटमध्ये. एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह असते एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1 असं असते ना. मग आता आपल्याकडे पहा वाय इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट आहे आपल्याकडे लॉग इन ब्रॅकेट आहे आपल्याकडे लॉग इन ब्रॅकेट आहे आपल्याकडे लॉग एक्स हा ब्रॅकेट प्लस हा ब्रॅकेट प्लस हा ब्रॅकेट प्लस त्याचा स्क्वेअर. हा पूर्ण एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्मॅटमध्ये 2 आला समोर सर डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स 2 आला समोर इनटू इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स एक्स आणि दोनातून एक गेला तर एक राहते. ओके निपटलं. आता बा पुढे घ्या लागते डेरिव्हेटिव्ह. मग काय घ्यायचं डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट क्लोज. सगळ्यात आधी या लॉगचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर सगळ्यात पहिले ते सांगतो मी तुम्हाला की मग 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स वाले ऑप्शन किती आहेत तर दोन ऑप्शन आहेत, एक ए आहे आणि एक ए आहे. म्हणजे या दोन पैकी एक ऑप्शन आहे. मी तुम्हाला काय म्हटलं होतं या दोघांचे बेस सेम आहेत, हेच ऑप्शन आहे. टेन्शनचं काम नाही. कारण की आपल्या दोन्ही कंडिशन फसल्या म्हणजे दोन सिच्युएशन तरी आपल्या आल्या जवळपास. पहिले म्हटलं होतं याचा डिनॉमिनेटर सेम. ओके मग या दोन पैकी असतं आणि मग नंतर आपला एक डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित आला म्हणजे सर हेच आहे. तरी आपण करू पहा. हा इथं 2 इंटू इन ब्रॅकेट लॉग ऑफ लॉग एक्स ॲज इट इज. ओके इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. याचा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असते 1/x. मग सर लॉग एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/log x आहे ना याचा डेरिव्हेटिव्ह. मग या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/log ऑफ लॉग एक्स. मग नंतर या लॉगचा डेरिव्हेटिव्ह सर 1/log x. ओके नंतर सर या लॉगचा डेरिव्हेटिव्ह सर 1/x म्हणजे काय येईल सर पहा असं. हा जर या 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स म्हणलं जर मल्टिप्लाय केलं तर ते न्यूमरेटर वरती जसाचं तसं 2 इंटू इन ब्रॅकेट लॉग ऑफ लॉग एक्स जसाचा तसा अपॉन. सर काय राहिलं आपल्याकडे राहिलं लॉग एक्स इंटू एक्स. दिसते का कुठे पहा लॉग ऑफ लॉग एक्स इंटू एक्स. मागे पुढे चालते. मल्टिप्लिकेशन मध्ये 3 मल्टिप्लाय बाय 2 घ्या की 2 मल्टिप्लाय बाय 3 घ्या. आन्सर किती येते 6 येते. म्हणून मागे पुढे चालते. म्हणजे ऑप्शन आपलं सी. ऑप्शन किती नंबरचं सी नंबरचं. चलो हे प्रभू चलो 16 नंबरचा क्वेश्चन आहे. किती वेळ किती झाला थांबा 1 मिनिट. 20 मिनिटच झाले का? ओके अरे पट्टे येऊन राहिलेलं का? जाऊ द्या आपल्याला क्वेश्चन खत्म करायचे मतलब आहे. चलो देखेंगे.
काय म्हणते, इफ वाय इज इक्वल टू लॉग ई टू द पॉवर एक्स, बेसमध्ये आहे, हा बेसमध्ये आहे, आणि एक्स मायनस टू त्याचा होल स्क्वेअर फॉर एक्स इज नॉट इक्वल टू 0 and 2, देन वाय डॅश ऑफ 3. आता तुम्हाला माहिती आहे सगळे सर, वायचा डेरिव्हेटिव्ह असते dy बाय dx. मग या वायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे असते सर वाय डॅश, त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह वाय डबल डॅश, ट्रिपल डेरिव्हेटिव्ह वाय ट्रिपल डॅश, चौपल डेरिव्हेटिव्ह वाय चौपल डॅश, असं असते ना. तर वाय हा वाय डॅश म्हणजे सर त्याचा सिंगल डेरिव्हेटिव्ह, बाकी काहीच नाही, dy बाय dx. ओके, वाय घेतला आपण. y इज इक्वल टू आहे आपल्याकडे हा वरते लॉग ई टू द पॉवर एक्स, खाली x मायनस 2 जसाचा तसा. मग कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे सर, हा या फॉर्मॅटमध्ये आहे, लॉग बेस ए इंटू बी इज इक्वल टू, याला लिहू शकतो लॉग बी अपॉन लॉग ए, असं लिहू शकतो. बिलकुल लिहून टाकू आपण. इथं काय येणार मग, लॉग एक्स मायनस 2 याचा स्क्वेअर आहे बरं, इथं एक्स मायनस 2 याचा होल स्क्वेअर अपॉन खाली येणार लॉग ई टू द पॉवर एक्स. मग डबल पास लॉग एम टू द पॉवर एन, लॉग एम टू द पॉवर एनच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे तो काय होणार, हा पॉवर खाली उतरणार, 2 इंटू इथे येणार लॉग ऑफ एक्स मायनस 2 अपॉन इथं आला एक्स इंटू इथे येणार लॉग ई, आणि लॉग ईची व्हॅल्यू असते सर 1, म्हणजे काय आलं 2 इंटू लॉग ऑफ एक्स मायनस 2 अपॉन खाली आला एक्स, हा झाला आपला वाय. आता डेरिव्हेटिव्ह घेतला तर वाय डॅश इज इक्वल टू म्हणजे dy बाय dx, काय u बाय व्ही चा, u बाय व्ही रूल आहे ना. सेकंड फंक्शन ॲज इट इज, फर्स्ट फंक्शन जे काय नशीन ती गोष्टी लागतात. हा 2 काढला बाहेर, तर या दोघांमध्ये लागेल पहा, इथून पासून इथपर्यंत मी घेतलं. हा एक्स ॲज इट इज, याचा डेरिव्हेटिव्ह पहा, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन एक्स मायनस 2 मायनस लॉग ऑफ एक्स मायनस 2, तसाच येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 अपॉन खाली येणार एक्सचा स्क्वेअर. म्हणजे याला थोडंसं व्यवस्थित जर लिहिलं आपण तर वाय डॅश इज इक्वल टू 2 जसाचा तसा, इथं एक्स मल्टिप्लाइड बाय 1 किती राहते, एक्स अपॉन खाली एक्स मायनस 2 ॲज इट इज मायनस लॉग ऑफ एक्स मायनस 2 ॲज इट इज. ओके, आता पुढे काय करायचं सर, काय म्हटलंय वाय डॅश ऑफ 3, म्हणजे ॲट एक्स इक्वल टू 3. याला कसं लिहू शकतो आपण, dy बाय dx ॲट एक्स इक्वल टू 3 और वाय डॅश ऑफ 3, म्हणजे एक्सच्या ठिकाणी 3 पुट करा. एक्सच्या ठिकाणी जर रामकृष्ण हरी 3 पुट केला तर इथं येईन पहा 2 इन ब्रॅकेट, एक्सच्या ठिकाणी 3 पुट करा, 3 अपॉन 3 मायनस 2, 3 अपॉन 3 मायनस 2 मायनस लॉग ऑफ इन ब्रॅकेट 3 मायनस 2, इथपर्यंत आलो सर. पहा 2 जसा तसा 3 मायनस 2, पाहू द्या एक मिनिटं, काहीतरी गडबड लोचा झाला काय 3 मायनस 2, 3 बाय 3 टू द 6, 3 मायनस 2, 3 मायनस 2 एक्स मायनस 2. ऑप्शन मध्ये नाही काय घोर काय झाला, थांबा पाहू द्या. एक्स मायनस 2 याचा होल स्क्वेअर, एक्स मायनस 2 होल स्क्वेअर. ओके ठीक आहे, चालते. 2 घेतला समोर, लॉग ऑफ एक्स मायनस 2 एक्स घेतला खाली, यू बाय व्ही. सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन 1 अपॉन एक्स मायनस 2 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस फर्स्ट फंक्शन, त्याचं टेन्शन घेऊ नका, अपॉन एक्स त्याचा होल स्क्वेअर. बरोबर आहे. अबे काहीच नाही भावा, काहीच नाही ना. आपण एक्स स्क्वेअर घेतला असते ना, आपण एक्स स्क्वेअर आहे ना. एक्सची व्हॅल्यू किती आपल्याकडे, एक्सची व्हॅल्यू 2 मिनिटं. एक्सची व्हॅल्यू आहे आपल्याकडे सर किती आहे, 3 आहे. 3चा काय घ्या लागते, इथं स्क्वेअर घ्या लागते सर, टेन्शन नका घेऊ ना. आता पाहिजे हा 2 ॲज इट इज इन ब्रॅकेट, 3 जसा तसा, 3 मायनस 2 विल बी 1 अपॉन मायनस लॉग 3 मायनस 2 लॉग 1 अपॉन खाली 3चा स्क्वेअर किती येते, 9 येते है ना. पुढे सर लॉग 1ची व्हॅल्यू किती असते, तर लॉग 1ची व्हॅल्यू असते 0. काही घेऊ नका, 0 कशातून सबस्ट्रॅक्ट केला तर काहीच घेणं नाही भाऊ. म्हणजे काय राहील, 2 मल्टिप्लाइड बाय 3 अपॉन 9, 3 1 3 3 3 9, म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 1 बाय 3, म्हणजे 2 बाय 3 याचा आन्सर. 3 1 3, 2 बाय 3 आन्सर आहे काय, बी नंबरचा ऑप्शन. कसं आलं, कॅल्क्युलेशन आहे, बाकी काहीच नाही, काही टेन्शन घेऊ नका, काही लोड घेऊ नका. 1 मिनिट फक्त दिसते का पाहू द्या मला, कारण की काय होऊन राहिलं भाऊ. ओके 2 बाय 3, ऑप्शन 2 बाय 3 बरोबर आपलं. ओके 24 मिनिटं झाले, काही लोड नाही आहे. 16 क्वेश्चन झाले आपल्याला, 25 क्वेश्चन करायचे आहेत, काही टेन्शन घेऊ नका. बढिया क्वेश्चन, एकदम बढिया क्वेश्चन. तुमच्या एक्झरसाइजमध्ये, कोणत्या एक्झरसाइजमध्ये पण थांबा, मला आठवू द्या, आता मी गजनी झालो जरासा. 1.2, 1.1. ओके ठीक आहे, बढिया. 1.2 मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन नंबर शेवटचा तो एक हे आहे, 8वा की 9वा क्वेश्चन मध्ये आहे वाटते बहुतेक, पण हा क्वेश्चन आहे, तुम्हाला टेन्शनचा काम नाही. पहा हा बसते कशात सर, या फॉर्म्युल्यामध्ये बसते. कुठला, ए टू द पॉवर लॉग बेस ए इंटू एफ ऑफ एक्स. हा पूर्ण कॅन्सल, फक्त काय राहते तर एफ ऑफ एक्स राहते. मग याला त्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग 2 आहे, इथं आहे 4, इथं आहे आपल्याकडे 4 टू द पॉवर लॉग बेस 2 इंटू साइन एक्स प्लस 9 टू द पॉवर लॉग 3 इंटू
कॉस एक्स. मग सर या फॉर्मॅटमध्ये आहे तर बेसमध्ये 2 आहे, इथं 2 पाहिजेत. म्हणजे इथं काय लिहू शकतो आपण, 4चा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर येते. 2चा स्क्वेअर इंटू लॉग बेस 2 इंटू साइन एक्स जसाचा तसा प्लस 9 नाही इथं 3 लिहिता येते. 3चा स्क्वेअर होते ना 9, 3चा स्क्वेअर होते 9 इंटू लॉग बेस 3 इंटू कॉस एक्स जसाचा तसा. याला जर वरती पाहिलं, हा यम इंटू लॉग एन, हा यम इंटू लॉग एन हा जाणार वरती पॉवरमध्ये. म्हणजे इथे काय येणार, इथे येणार 2 टू द पॉवर लॉग 2 लॉग बेस 2 इंटू साइन एक्स याचा होल स्क्वेअर प्लस 3 टू द पॉवर लॉग बेस 3 इंटू कॉस एक्स याचा होल स्क्वेअर. पहा हा कशात आला, हे दोन्हीचे दोन्ही या फॉर्म्युल्यामध्ये बसून आले. म्हणजे काय होते, हा लॉग 2 इंटू 2 लॉग 3 इंटू 3 झाला कॅन्सल. ओके, इथं आला साइन एक्स म्हणजे इथं आला साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. म्हणजे आपल्याकडे जर असलं की पा साइन एक्स याचा होल स्क्वेअर, याला लिहू शकतो आपण साइन स्क्वेअर एक्स. याला परत उलटं, याला असं उलटं लिहू शकतो. म्हणजे आला साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. येते आन्सर 1 आणि त्याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर आन्सर येते 0, कारण की कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असते, 0 असते. कॉन्स्टंटचा आन्सर काय आपला सी नंबरचा. चलो बढ़िया. लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू साइन एक्स, जी ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर अँड एच ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स. ओके, इफ कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पाहिजे असतं एच इन ब्रॅकेट एफ ऑफ जी ऑफ एक्स देन एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू. टेन्शन नका घेऊ, पहिले त्याला अरेंज करावं लागते. अशा टाईपचे क्वेश्चन आहेत तुम्हाला. कॅपिटल एफ ऑफ एक्स, कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एच इन ब्रॅकेट एफ ऑफ इन ब्रॅकेट जी ऑफ एक्स, असं आहे ना. तर सरळ सरळ पहा, हा एच ॲज इट इज इन ब्रॅकेट एफ ऑफ इन ब्रॅकेट पहा, जी ऑफ एक्स म्हणजे आपल्याकडे पहा, जी ऑफ एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर, इथं काय येणार एक्स स्क्वेअर, इथं आला एक्स स्क्वेअर. हा एच ॲज इट इज एफ ऑफ एक्स स्क्वेअर, एफ ऑफ एक्स काय आपल्याकडे, एफ ऑफ एक्स आहे आपल्याकडे साइन एक्स, हा साइन जसा तसा आणि इथं काय फक्त एक्स स्क्वेअर. मग एच ऑफ एक्स पहा, एच ऑफ एक्स आहे आपल्याकडे लॉग एक्स, मग इथं काय येणार फक्त लॉग आणि एक्सच्या ठिकाणी काय येणार फक्त साइन एक्स स्क्वेअर. हा झाला तुमचा कॅपिटल एफ ऑफ एक्स. आता तुम्हाला घ्यायचा याचा डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे येणार एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन साइन एक्स स्क्वेअर इंटू, आता पहा साइनची पॉवर 1च आहे ना, म्हणून एक्स टू द पॉवर यांच्या फॉर्मॅटमध्ये बसत नाही. या एक्सची पॉवर 2 आहे म्हणजे व्हेरिएबलची पॉवर आहे, तर तो एक्स टू द पॉवर यांच्या फॉर्मॅटमध्ये बसेल. पण सर्वात आधी आपल्याला साइनचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, तो असते कॉस आणि हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. मग पहा कॉस एक्स स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1 कॉस एक्स स्क्वेअर, कॉस अपॉन साइन काय होत असते कॉट, म्हणजे इथं आला आपल्याकडे कॉट एक्स स्क्वेअर इंटू 2x काय कशाला समोर मागं पुढे कशाला करता पॉवर ऑप्शनमध्ये 2x इंटू कॉट एक्स स्क्वेअर, ऑप्शन नंबर सी है ना. ते कशाला रिकामचोट कामं करता. चलो आला ना आपल्याला 18 19 काय म्हणते, डी बाय डी एक्स ऑफ सेक ऑफ कॉस इनवर्स ऑफ 8 अपॉन एक्स. भाऊ या क्वेश्चनला जर तुम्ही पेन उचलत असाल तर बिलकुल पाप करून राहिले, बिलकुल पाप म्हणजे महापाप करून राहिले, भयंकर पाप करून राहिले, भयंकर नरकात जसाल, भयंकर त्या तेलात तळल्या जातात है ना. या क्वेश्चनला जर तुम्ही पेन उचलत असाल तर हा बिलकुल डायरेक्ट करायचा. आपण बेसिकमध्ये एकदम व्यवस्थित शिकवलाय. तुम्ही शिकले नसाल तर मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहून घ्या. हा क्वेश्चन कसा करायचा, बिलकुल डायरेक्ट मारायचा. काय करसान सर, कॉसचा रेसिप्रोकल सेक होणार, मग सेक आणि सेक इनवर्स कॅन्सल होणार. हा एक्स वरती जाणार, 8 खाली येणार, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1/8 जसा तसा, ऑप्शन नंबर सी. कसा डबल इक्वेशन पहा, इथं आहे आपल्याकडे डी बाय डी एक्स ऑफ, इथं आहे आपल्याकडे सेक इन ब्रॅकेट कॉस, सेक इन ब्रॅकेट कॉस एक्स बाय 8 नाही 8 अपॉन एक्स, 8 अपॉन एक्स. ओके, मग काय करसान सरळ सरळ याचा रेसिप्रोकल पहा, इथं हा सेक जसाचा तसा, इथे येणार सेक न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे एक्स बाय 8 झाला, सेक इनवर्स पहा, इथे इनवर्स आता काय सेक इनवर्स कॅन्सल झाला आपल्याकडे एक्स बाय 8 1/8 आपण काढला कॉन्स्टंट, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, आन्सर येते 1/8 निपटलो. चलो पुढे. प्रॉब्लेम नंबर 20 काय म्हणते, इफ y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 4x³ मायनस 3x देन dy बाय dx इज इक्वल टू. सबस्टिट्यूशन वाले क्वेश्चन आहेत. आता सबस्टिट्यूशन वाले क्वेश्चनसाठी तुम्हाला हाफ अँगल फॉर्म्युले आलेच पाहिजेत, हाफ अँगल फॉर्म्युले आले पाहिजेत, इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन्स आले पाहिजेत, जे की आपण शिकलो होतो याच्या आधीच्या लेक्चरमध्ये. त्यानंतर थोड्याफार गोष्टी माहित पाहिजेत, जसं की साइन 3 थीटाचा फॉर्म्युला असते. सर साइन 3 थीटा कसा लक्षात ठेवायचा, सर साइन 3 थीटा आला की 34 लक्षात ठेवायचा, आणि साइन त्यानंतर कॉस 3 थीटा आला की सर 43 लक्षात ठेवायचा. मग आता इथे किती आहे, कॉस आहे बाहेर, आतमध्ये कॉसच पाहिजेत. तुम्हाला माहिती आहे ना, कॉस इनवर्स ऑफ कॉस थीटा, कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल, अँगल राहते, अँगल फक्त राहते, व्हेरिएबल फक्त राहते. मग इथं सर कॉस बाहेर आहे, आतमध्ये कॉस राहील, आतमध्ये कॉसचाच फॉर्म्युला लागून राहिला सर सरळ सरळ. मग इथे इनवर्स वाले डेरिव्हेटिव्ह आले पाहिजेत, जसं की साइन इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, टॅन इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, कॉट इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, सेक इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू 1 अपॉन एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1, अँड लास्ट
कोसेक इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू -1/x अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1 असे आपल्याकडे आले पाहिजेत. तर मग सर सबस्टिट्यूशन पहा, हे पूर्णचं पूर्ण सॉल्व्ह नाही करत बसायचं, डायरेक्ट सबस्टिट्यूशन थ्रू समजते आपल्याला. पहा पुट आपण काय केलं, x इक्वल्स टू कॉस थिटा जर पुट केला तर थिटाची व्हॅल्यू येते पहा कॉस इनवर्स ऑफ एक्स, थिटाची व्हॅल्यू आली आपल्याकडे कॉस इनवर्स ऑफ एक्स. आणि आपण जर इथं कॉस थिटा पुट केला 43 म्हणजे कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. म्हणजे काय आपल्याकडे y इज इक्वल्स टू इथे हा येणार कसा, हा करायचा नाही बरं पूर्ण डायरेक्ट समजलं की डायरेक्ट करायचा, पण मी थोडासा करून दाखवतो. 4 कॉस क्यूब थिटा -3 कॉस थिटा. हा जर एकदम बारीक पाहिला आपण तर कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. म्हणजे काय येणार कॉस इनवर्स ऑफ कॉस 3 थिटा आहे ना. कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल राहिला 3 थिटा, 3 जसा तसा थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे कॉस इनवर्स ऑफ एक्स, झाला y डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, इथे येणार dy बाय dx इज इक्वल्स टू 3 कॉन्स्टंट आहे. कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर -1 मल्टिप्लाइड बाय 3 -3 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. निपटलं पहा ना, ऑप्शन नंबर बी बढिया एकदम. चलो नेक्स्ट बढिया. साइन इनवर्स. आता साइन इनवर्स आतमध्ये 34 दिसते म्हणजे साइन 3 थिटाचा फॉर्म्युला लागते, म्हणजे 3 थिटा काय ते 3 थिटा. आपण पुट काय केलं तर पहा, पुट x इक्वल्स टू साइन थिटा जर पुट केलं तर थिटा इज इक्वल्स टू काय ते साइन इनवर्स ऑफ एक्स, आणि आपल्याकडे समजा फायनल आलं 3 थिटा. हा 3 जसा तसा थिटाची व्हॅल्यू आहे साइन इनवर्स ऑफ एक्स, थिटाची व्हॅल्यू आहे साइन इनवर्स ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह काय येणार 3 × 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय 1 3 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. निपटलं. एकच ऑप्शन आहे 3 वाला, एकच ऑप्शन आहे हो बी नंबरचं. मी काय म्हणतो हे करायचं काम नव्हतं, मी जर ऑप्शन पाहिले असते तर ऑप्शन थ्रूच गेलो असतो आपण. ठीक आहे चलो, केला ना आपण, केला ना कारनामा. ठीक आहे 16 काय झालं, पट्ट्या कमी येऊन राहिल्या. ठीक आहे चला जाऊ द्या. 21 झाला, 22-25 क्वेश्चन खतम करायचे आहेत, म्हणजे आहेत. 22 नंबरचा क्वेश्चन भाऊ, बाहेर टॅन इनवर्स आहे, आतमध्ये टॅनचाच फॉर्म्युला लागला पाहिजे, आतमध्ये टॅनच आला पाहिजे. टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होते, आतमध्ये कॉड बी आला तरी चालते, पण टॅन आला पाहिजे. तर सर काय दिसते, अबे डायरेक्ट दिसते टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला काय असते, 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. पहा एक्स जर आपण टॅन पुट केलं, पुट पहा सबस्टिट्यूट पुट एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा, देअरफॉर थिटा इज इक्वल्स टू येणार टॅन इनवर्स ऑफ एक्स, म्हणजे काय आलं आपल्याकडे y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा आलं. देअरफॉर टॅन इनवर्स जसाचा तसा इथं आला कशाचा फॉर्म्युला सर, हा टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल राहिला 2 थिटा, 2 मल्टिप्लाइड बाय इथं आला टॅन इनवर्स ऑफ एक्स, टॅन इनवर्स ऑफ एक्स 2 कॉन्स्टंट, टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, 2 1 2 म्हणजे आन्सर काय 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. चेक करा ऑप्शन 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, ऑप्शन नंबर ए. पटकन मारलं, पटकन घरी. चलो नेक्स्ट 23 नंबरचा प्रॉब्लेम. आता 23 नंबरचा क्वेश्चन मध्ये काय, याच्यामध्ये मी तुम्हाला सबस्टिट्यूशन सांगितले होते, कसे घ्यायचे, काय घ्यायचे. तर अशा टाईपचा क्वेश्चन आला, आतमध्ये आपल्याकडे बाहेर साईन आहे, तर आतमध्ये साईनच पाहिजेत. साईन इनवर्स आणि साईन कॅन्सल होते, किंवा कोसेक आला तर त्याचा रेसिप्रोकल करू शकतो, दोनपैकी काहीतरी आला पाहिजे. मग सबस्टिट्यूशन काय करायचं पहा, तर सबस्टिट्यूशन करायचं अशा टाईपमध्ये ए स्क्वेअर आहे तर ए टॅन थिटा सबस्टिट्यूट करायचं, लक्षात ठेवायचा. पहा देअरफॉर पुट एक्स इज इक्वल्स टू ए टॅन थिटा. आता हा ए याला असे लिहू शकतो आपण, ए टॅन थिटा इज इक्वल टू एक्स, ए मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन मध्ये, म्हणजे काय येणार टॅन थिटा इज इक्वल टू एक्स बाय ए, आणि हा टॅन ची पॉवर 1 आहे तिकडे मायनस, म्हणजे हा तिकडे गेल्यानंतर त्याचा इनवर्स होणार. देअरफॉर थिटा इज इक्वल टू येणार टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए जसाचा तसा. देअरफॉर काय आला आपल्याकडे y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ, आपण काय लिहू शकतो, एक्स इक्वल टू काय आपल्याकडे ए इंटू टॅन थिटा, मग इथे येणार ए इंटू टॅन थिटा अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर, म्हणजे इथे येणार ए स्क्वेअर इंटू टॅन स्क्वेअर थिटा प्लस ए स्क्वेअर जसाचा तसा. पुढे पाहू आपण, हा साइन इनवर्स जसाचा तसा ए इंटू टॅन थिटा जसाचा तसा अपॉन अंडर रूट ऑफ. काय करू शकतो आपण पहा, इथं ए स्क्वेअर कॉमन काढू शकतो, ए स्क्वेअर जर कॉमन काढला तर राहते टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1, म्हणजे ए स्क्वेअर जर कॉमन काढला तर इथं राहील टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1. मग आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा किंवा टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 काय होते तर सेक स्क्वेअर थिटा, म्हणजे इथं काय येणार इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ ए टॅन थिटा ए इंटू टॅन थिटा अपॉन आतमध्ये राहिला अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर इंटू सेक स्क्वेअर थिटा. पहा समोर जर गेलो आपण तर साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट ए टॅन थिटा जसाचा तसा अपॉन
पुढे बघू, हा स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल, राहिलं इथं ए इंटू सेक थिटा. पहा हा ए कॅन्सल, टॅनले लिहू शकतो आपण साइन अपॉन कॉस, साइन इनवर्स ऑफ साइन थिटा अपॉन कॉस थिटा अपॉन खाली काय येणार, खाली येणार आपल्याकडे सेकले लिहू शकतो आपण 1 अपॉन कॉस थिटा. हा कॉस कॅन्सल, आपल्याकडे राहिलं साइन इनवर्स ऑफ आतमध्ये राहिलं फक्त साइन थिटा. पहा साइन इनवर्स कॅन्सल, राहिला फक्त थिटा. थिटाची व्हॅल्यू काय होती आपल्याकडे, थिटाची व्हॅल्यू होती आपल्याकडे, एक मिनिट थांबा, चला एक झाल्यावर एक अडथळा असतेच रे बुवा. ठीक आहे, कुठे होतो रे बुवा, साइन इनवर्स कॅन्सल, थिटा राहता. थिटा काय आपल्याकडे, थिटा आहे आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय, थिटा आहे आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. देअरफॉर थिटा आहे आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए, याचा घ्यायला लागते डेरिव्हेटिव्ह. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मतलब थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. थांबा, देअरफॉर थिटा इज इक्वल्स टू आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए, याचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे इथं काही सॉरी हा y इज इक्वल टू क्वेश्चन होता, y इज इक्वल टू म्हणजे काय ना dy बाय dx इज इक्वल टू टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, इथे 1 अपॉन 1 प्लस एक्स, एक्सच्या ठिकाणी फक्त काय तर एक्स बाय ए याचा होल स्क्वेअर इंटू डी बाय dx ऑफ एक्स बाय ए जसाचा तसा. पहा 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे इथे या दोघांचा स्क्वेअर करा, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू 1 बाय ए काढला, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इक्वल टू 1, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होणार पहा, ए स्क्वेअर अपॉन खाली येणार ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 अपॉन ए जसा तसा. समजलं काय, ए स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1 ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय खालचा 1 एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, खाली हा ए स्क्वेअर गेला वरती, हा खालचा ए वरचा स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे राहिला आपल्याकडे ए अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे झालं तुमचं ऑप्शन. बरोबर आहे काय, बरोबर, ए अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ऑप्शन नंबर एचा आहे आपला. चला पुढे, 23 झाला, 24 काय म्हणते, डी बाय डीएक्स ऑफ कॉट इनवर्स ऑफ, काहीच नाही, सिंपल. पहा काय आहे याच्यामध्ये, तर सर याचा जर रेसिप्रोकल केला, पहा इथं आहे आपल्याकडे डी बाय डीएक्स ऑफ कॉट इनवर्स ऑफ 1 मायनस 3x स्क्वेअर अपॉन 3x मायनस एक्स क्यूब. ओके, याचा जर रेसिप्रोकल केला तर इथे डी बाय डीएक्स जसा तसा, इथे ते टॅन इनवर्स ऑफ याचा, पहा याचा रेसिप्रोकल केला तर न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर, इथं कॉटचा झाला टॅन, इथे येणार 3x मायनस एक्स क्यूब अपॉन 1 मायनस 3x स्क्वेअर जसाचा तसा. ओके, हा कशाचा फॉर्म्युला आहे, पहा सबस्टिट्यूशन जर केलं, पुट x इज इक्वल टू टॅन थिटा आणि थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स, तर हा बनते सर टॅन 3 थिटाचा फॉर्म्युला. म्हणजे काय येईल, डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ टॅन 3 थिटा, टॅन इनवर्स कॅन्सल, 3 थिटा राहिला आपल्याकडे, 3 थिटा, डी बाय डी एक्स ऑफ 3 थिटा आणि डी बाय डी एक्स जसा तसा 3 इंटू थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ एक्स. मग आन्सर काय येणार, 3 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, कारण की टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, आणि 1 जर 3 ने मल्टिप्लाय केला तर 3 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, ऑप्शन नंबर बी है ना. चलो नेक्स्ट, 24 झाला, लास्ट मध्ये 25, लिस्ट मध्ये 25. ओके, काय टेन्शन घेऊ नका. पहा 25 नंबरचा क्वेश्चन आहे, एकदम सोपी क्वेश्चन आहे. काय म्हणते, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 4 अंडर रूट ऑफ एक्स अपॉन 1 मायनस 4x, देन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, थोडंसं काय करावं लागते, व्यवस्थित क्वेश्चन करावं लागते. y इज इक्वल टू हा घेतला आपण टॅन इनवर्स ऑफ 4, या 4 ले लिहू शकतो आपण 2 मल्टिप्लाइड बाय 2 अंडर रूट ऑफ एक्स ॲज इट इज अपॉन 1 मायनस, या 4 ले लिहू शकतो आपण सर, 4 ले लिहू शकतो 2 आणि या एक्स ले लिहू शकतो सर अंडर रूट ऑफ एक्स, आणि याचा जर होल स्क्वेअर केलं तर आपण त्याच ठिकाणी वापरू शकतो. कसं सर, पहा इथं आहे 2, इथं आहे 2, इथं आहे अंडर रूट एक्स, याचा जर होल स्क्वेअर केला तर सर 2चा स्क्वेअर 4, स्क्वेअर रूट कॅन्सल, इथे एक्स जसाचा तसा. लक्षात, मग आपण थोडंसं सिम्प्लिफिकेशन केलं, बस सिम्प्लिफिकेशन केलं ना, काही टेन्शनचं काम नाही. पहा कसं दिसते सर, बाहेर टॅन आहे, आतमध्ये टॅनच्या फॉर्म्युल्यामध्ये बसला पाहिजे. सबस्टिट्यूशन, पुट 2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स इक्वल टू टॅन थिटा, मी पुट केला, मग थिटा इज इक्वल टू काय येणार, टॅन इनवर्स ऑफ 2 अंडर रूट ऑफ एक्स ॲज इट इज. देअरफॉर वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स जसाचा तसा, हा 2 जसाचा तसा, 2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स मी काय पुट केला सर टॅन थिटा, म्हणजे इथे येणार 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस 2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स टॅन थिटा पुट करेल, आणि त्याचा स्क्वेअर, म्हणजे इथं काय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. कशाचा फॉर्म्युला बनला सर, टॅन 2 थिटाचा, म्हणजे इथं काय बनला, टॅन इनवर्स ऑफ टॅन 2 थिटा, म्हणजे टॅन इनवर्स कॅन्सल, इथं बनला 2 थिटा. ओके, देअरफॉर 2 थिटा
म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय थिटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे tan इनव्हर्स ऑफ 2 अंडर रूट ऑफ एक्स. इथं बनला tan इनव्हर्स ऑफ 2 अंडर रूट ऑफ एक्स. याचा घ्या डेरिव्हेटिव्ह. पहा 2 मल्टिप्लाइड बाय tan इनव्हर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस म्हणजे 2 अंडर रूट ऑफ एक्स याचा होल स्क्वेअर इनटू 2 कॉन्स्टंट समोर 2 अंडर रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल ना 2 कॉन्स्टंट समोर आणि अंडर रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट एक्स. हा 2 कॅन्सल. इथं 2 1 2 म्हणजे वरती राहिला 2 अपॉन इन ब्रॅकेट 1 प्लस 2चा स्क्वेअर 4 अंडर रूटचा स्क्वेअर एक्स आणि हा इकडे अंडर रूट एक्स ॲज इट इज. पॉवर ऑप्शन 2/1 प्लस 4x इन ब्रॅकेट 2/1 प्लस 4x अंडर रूट ऑफ एक्स. ऑप्शन नंबर डी. लोड घ्यायचं काम नाही. हे झाले आपले 25 क्वेश्चन्स 25 क्वेश्चन झाले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण आणखीन 15 क्वेश्चन घेणार आहोत. म्हणजे 15-15ची आपली लीड चालत राहते प्रत्येक दिवशी. म्हणजे 5-6 दिवसात आपला डेरिव्हेटिव्ह खतम होईल. डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर आपण अप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह घेऊ. अप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर पुढे इंटिग्रेशन घेऊ. इंटिग्रेशन, डिफायनाइट, इनडिफायनाइट ह्या गोष्टी आपल्या चालतच राहते. जिथपर्यंत आपले पेपर येत नाही तिथपर्यंत. पेपर आपले जवळ आले, अभ्यास करा. काही लोड असला तर मी बसेल जाऊ. टेन्शन घ्यायचं काम नाही. चलो.